तो हॅलो, 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 हॅलो एव्हरीवन. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी मयूर भोयर आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जी 1000+ स्पेलिंग मिस्टेकची व्हिडिओ सिरीज आपण चालू केली आहे. त्याचा आहे डे 7. डे 4ला जो ऑडिओचा आहे तो इश्यू आलेला होता, त्यामुळे मी परत व्हिडिओ ते रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही चिंतेचं काम नाही आहे. आणि सगळे नोट्स पण पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे, तर ते पण तुम्ही नक्की बघत राहा. आशा करतो की हे सगळ्या व्हिडिओज तुम्हाला समजत आहे आणि काही ना काही त्याच्यातून तुम्हाला कळत आहे, प्रॅक्टिस होत आहे. तर टाइम वेस्ट न करता आपण जे 300 क्वेश्चन घेतलेले आहेत, तर 301 क्वेश्चन पासून आपण आज सुरुवात करणार आहोत. तर जसे इथे क्वेश्चन दिलेला आहे की सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर सगळ्यात पहिले मी पेन चालू करून घेतो. ओके. तर इन्स्टिड म्हणजे च्या व्यतिरिक्त याचं स्पेलिंग करेक्ट येतं. इन्स्पायर हे पण करेक्ट आहे. त्यानंतर इन्स्टॉल करणे एखादी गोष्ट, ते पण करेक्ट आहे. फक्त जो इन्स्टन्स असतो की फॉर अ इन्स्टन्स जे म्हणत असतो आपण, फॉर अ इन्स्टन्स म्हणजे फॉर अ एक्झाम्पल जे म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल. फॉर इन्स्टन्स जे असतं त्याचाच अर्थ होतो फॉर एक्झाम्पल. म्हणजे इन्स्टन्सचा अर्थ तुम्ही एक्झाम्पल म्हणून पण कन्सिडर करू शकता. तर त्या इन्स्टन्समध्ये सी येत असतो. हा जो आहे हा सी येत असतो. आणि इथे यांनी गडबड केली की इथे यस दिला. त्याच्यामुळे हे वालं जे आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्या इथं बनतंय. तर ऑप्शन डी हे इन्स्टन्स स्पेलिंग मिस्टेक आहे. त्यानंतर आहे आपला क्वेश्चन नंबर 302, म्हणजे आजचा सेकंड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचा आहे. पहिला आहे रॉकेट, दुसरा आहे रोग. रोग म्हणजे असते बदमाश. बदमाश जो व्यक्ती असतो त्याला आपण रोग म्हणत असतो. त्यानंतर आहे रॉचेरी. तर हे रॉचेरी नाही आहे, याचं ऍक्च्युअली रॉकीचेरी नावाचं काही असं स्पेलिंग नसते, ते म्हणायचं रॉकेरी. आणि ते लक्षात घेण्यासाठीच मी इथे हा फोटो टाकलेला आहे की रॉकेरी म्हणजे जे दगडाळ जागा असते आणि ज्याच्यामध्ये झाडं वगैरे उगवतात, तर त्याला आपण रॉकेरी म्हणत असतो. ठीक आहे. रॉक म्हणजे दगड असते आणि जे दगडामधले झाडं वगैरे उगवतात, जे दगड एका ठिकाणी असतात, तर त्याला आपण रॉकेरी म्हणत असतो. आणि रोस्टर म्हणजे असते भाजणे. रोस्टर म्हणजे असते भाजणे. तो कोंबडा म्हणायचा आहे तो रूस्टर असतो, ज्याचं ROOSTR येते. हे रोस्ट करतो म्हणतो ना आपण, रोस्ट म्हणजे असते भाजणे. तर इथे रॉकेरी जे ऑप्शन सी ते होतं इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पुढे चालूया. आता इथे थोडंसं माझ्या चुकीने आन्सर आलेलं आहे, परंतु मिनिंग्स आपण वर्डच्या लक्षात घेऊन घेऊया. टेरिबल म्हणजे भयंकर होतं. ठीक आहे. एखादी गोष्ट टेरिबल आहे म्हणतो तर ते भयंकर होते. अपरूटेड म्हणजे होत असते एखादी गोष्ट उपटून टाकणे. ठीक आहे. उपटून टाकणे. उपटून टाकणे. त्यानंतर टेंडन्सी, एखाद्याची टेंडन्सी असते, एखाद्याचा स्वभाव असतो, एखाद्याचा जो विचार आहे, टेंडन्सी स्वभाव आहे, तर त्या टेंडन्सीचं स्पेलिंग हे वालं बनतं ज्याच्यात सी असतो. याच्यात एस नसतो, तर तो आपल्याला स्पेलिंग मध्ये सी हवा असतो. आणि हॉन्टेड म्हणजे जे पछाडलेलं आहे, भूताच्या हिशोबाने म्हणा किंवा ब्लॅक मॅजिक म्हणा, एखादं घर हॉन्टेड म्हणतो आपण, जागा हॉन्टेड म्हणतो, झाड हॉन्टेड म्हणतो. तर जिथे काहीतरी पछाडलेलं आहे, जिथे काहीतरी भीती आहे भूताची वगैरे, तिथे आपण हॉन्टेड हा शब्द वापरत असतो. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे अवर्शन. इथेच गडबड आहे. अवर्शनचं स्पेलिंग हे नसतं, तर याचं स्पेलिंग असतं AVERSION. या अवर्शनचं मिनिंग जे असतं ते असतं डिसलाईक करणे. ठीक आहे. एखादी गोष्ट आवडत नाही, डिसलाईक त्याला आपण म्हणतो, किंवा टाळणे सुद्धा म्हणतो. एखादी गोष्ट आपण टाळत जर असेल सारखी सारखी, तर त्याला सुद्धा आपण अवर्शन म्हणत असतो. आणि हे मेडिटेशन जे आहे, ध्यान, एज्युकेशन आणि लोकेशन, हे तिन्ही पण जे शब्द आहेत ते आपले करेक्ट आहेत. पुढे चालूया. क्वेश्चन नंबर 305. ठीक आहे. तर प्रॉपेल म्हणजे काय असते, एखादी गोष्टला वाढवणे, पुढे ढकलणे. पोस्टपोन सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे. चालवणे, हे झालं तुमचं प्रोपेल. एखादी गोष्ट फुलफिल करणे म्हणजे पूर्ण करणे, त्याला आपण फुलफिल म्हणत असतो. सेव्हरल म्हणजे वेगवेगळे टाईप. सेव्हरल म्हणजे डिफरंट म्हणू शकता तुम्ही. आणि स्ट्रगल जी असते, तर स्ट्रगलचं स्पेलिंग असं नसून STRUGGLE आहे. STRUGGLE आहे. तर स्ट्रगल जी आहे तुमच्या जीवनातली स्ट्रगल म्हणा, काम करण्यास स्ट्रगल म्हणा,
तर ते वालं स्पेलिंग आपलं ऑप्शन डी मधलं होतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 306. अँग्रीएस्ट. बघा तुम्हाला हा अँग्री शब्द माहिती आहे, पण अतिशय रागीट असेल, ठीक आहे, एसटी लागलाय, सुपरलेटिव्ह मध्ये असेल, तर त्या अँग्रीएस्ट मध्ये हा वाय काढावा लागतो आणि तो वाय काढून होतो IEST. तो आय काढून जो असतो तो बनतो IEST. तर अँग्रीएस्ट हे करेक्ट होतं. बाकी स्ट्रेटेस्ट, हेल्थीएस्ट, डिसइंटरेस्ट हे तिन्ही पण करेक्ट आहे. तर इथं तुमचं पाहिजे होतं अँग्रीएस्ट. पुढे बघा क्वेश्चन नंबर 307. आता 307 मध्ये काय आहे? जसं पहिला शब्द आहे प्रोक्लेम. प्रोक्लेम म्हणजे एखादी गोष्टीची जी आपण घोषणा करतो त्याला आपण म्हणतो असतो प्रोक्लेम. ठीक आहे. त्यानंतर प्रोसेशन म्हणजे काय? जी मिरवणूक निघत असते तर मिरवणुकीला आपण म्हणत असतो प्रोसेशन. इथे एक मी फोटो दाखवलेला आहे की याच्यामध्ये एक मिरवणूक निघालेली आहे, सगळे लोक रस्त्याने निघालेले आहेत. त्यानंतर आहे प्रॉब्लेम आणि चौथा आहे प्रोक्युरमेंट. तर प्रोक्युरमेंट म्हणजे पण काय असते, आपण हा आधी पण शब्द बघितलेला आहे. तर प्रोक्युरमेंट म्हणजे असते आपली खरेदी करणे. प्रोक्युरमेंट म्हणजे असते आपलं खरेदी करणे. फक्त गडबड कुठे झालेली आहे, तर हे प्रोसेशन जे आहे ना, त्या प्रोसेशन मध्ये डबल एस येतो. त्या प्रोसेशन मध्ये येत असतो डबल एस. तर त्याचं स्पेलिंग म्हणायला पाहिजे होतं सिंगल सी आणि डबल एस ION. म्हणजे हा सी पण एक्स्ट्राचा नको आणि डबल एस तिथे हवा आहे. तर ते झालं तुमचं करेक्ट आन्सर. बी जे आहे इनकरेक्ट बनतं इथं स्पेलिंग. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. जसं इथे सरपेंट आहे, सरपेंट म्हणजे थोडंसं उच्चार किंवा मिनिंग असं सापासारखं येतं. सरपटणारा प्राणी आहे म्हणून आपण सरपंट बनवू त्याला. त्यानंतर सेशन हे करेक्ट आहे. सरपंच मध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्याल की सरपंचच्या स्पेलिंग मध्ये PENT येतं, ए नाही येत. तर सेशन करेक्ट आहे, सर्व्हिस करेक्ट आहे, सर्वंट करेक्ट आहे, पण सरपंच मध्ये येतं तुमचा ए येत नाही. नेक्स्ट. आता इथं परत माझ्या हातून गडबड झाली. इनकरेज म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन देणे आणि तुमचं मन जर पलटवत असेल किंवा गोष्टीला लगेच बदलवत असेल, त्याच्याशी छेड करत असेल, त्याच्यामध्ये बदल करत असेल, तर त्याला म्हणतो असतो आपण मॅनिप्युलेशन. कधी कधी फसवताना पण तुम्हाला नाही का मॅनिप्युलेट केले जाते, पेपरमध्ये चेंजेस करण्याला मॅनिप्युलेशन म्हणतात. तर एखादं बदल करणे, छेड करणे त्याला आपण मॅनिप्युलेशन म्हणतो. क्रेडिटेबल बरोबर आहे. आणि स्टिम्युलेट. स्टिम्युलेट म्हणजे होत असते उत्तेजित करणे, एक्साइट करणे. उत्तेजित करणे, एक्साइट करणे. तर हे होतं स्टिम्युलेट, ज्याचं स्पेलिंग सुद्धा आपल्या इथे करेक्ट आहे. त्यानंतर बघा ग्राउंड. ग्राउंड हे करेक्ट आहे. ग्राउंड हे करेक्ट आहे. त्यानंतर ग्राइंड. ग्राइंड म्हणजे आपण त्याला मिक्स जे करतो असतो त्याला आपण ग्राइंड म्हणतो असतो. आपलं ग्राइंडर मशीन असतं आपल्या इथं. त्यानंतर इथे आहे ग्रीव. ग्रीवचं स्पेलिंग जे असते GRIEVE आहे, ज्याचा अर्थ असतो आपला दुःख. तुम्ही ग्रीप म्हणत असता. ग्रीप म्हणजे होत असते दुःख आणि ग्रीव म्हणजे पण आहे ते दुःख. आणि जे ग्रोन आहे, ते ग्रोन म्हणजे असते शाउट करणे, म्हणजे ओरडणे. शाउट करणे किंवा ओरडणे. तर जे ऑप्शन सी आहे त्याचं स्पेलिंग जे होतं ते इनकरेक्ट आहे इथे. नेक्स्ट बघूया. इंडिवर. आता इंडिवरचं स्पेलिंगच इथे चुकलेलं आहे. इंडिवर म्हणजे असते तुमचे अथक केलेले प्रयत्न. जसं एक्झाम्पल दिलंय, शी इंडिवर्ड टू फिनिश हर वर्क ऑन टाइम. ठीक आहे, तिने खूप प्रयत्न केले की तिचे जे प्रयत्न आहे ते वेळेवर व्हावं, पण ते झाले नाही. तर इंडिवरचं स्पेलिंग चुकीचं आहे. इंडिवर मध्ये ए येत असतो, आपला फक्त ई येत नाही. अक्नॉलेज करेक्ट आहे, इंडिव्हिज्युअल करेक्ट आहे आणि ऑस्पिशियस सुद्धा इथे करेक्ट आहे. ऑस्पिशियस डे. आज किती छान ऑस्पिशियस डे आहे. ऑस्पिशियस डे म्हणजे असते शुभ दिवस. ऑस्पिशियस डे म्हणजे असते शुभ दिवस. तर ऑस्पिशियस म्हणजे असते आपलं शुभ. नेक्स्ट. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर 312. तर इथे ऍडिशन जे आहे, ऍडिशन हे करेक्ट आहे. कन्व्हर्शन. एखाद्या गोष्टीचं जर कन्व्हर्शन करत असाल ना तुम्ही, तर SION लागतो तिथं. कन्व्हर्शन होतं ते, ए वाला टी लागत नाही. ड्युरेशन करेक्ट आहे, कंडिशन करेक्ट आहे, तर कन्व्हर्शनच इथे गडबड झालेली आहे. पुढे चालूया नेक्स्ट वर. क्वेश्चन नंबर 313. एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणतो आपण, पण साऊथ साईडला याला एन्व्हायरमेंटच म्हणतात. त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला. त्यानंतर आहे इनकरेजमेंट.
इनकरेजमेंटचं पण प्रोत्साहन देणे स्पेलिंग करेक्ट आहे. इमिडिएट एकदम त्वरित हे सुद्धा स्पेलिंग करेक्ट आहे. आणि जे मेंटेनन्स आहे, मेंटेनन्स मध्ये जे आहे ते पहिलं तुमचं ई येतो इथे. बाकी सगळे ठीक आहे, पण मेंटेनन्स मेंटेनन्स तर असं यायला पाहिजे ते. तर इथे जो आहे ईचा उच्चार पाहिजे होता, म्हणून हे आपलं इनकरेक्ट होतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 314 स्कीम्स. आता वेगवेगळ्या स्कीम्स असेल तर तुम्हाला माहिती आहे की कधी येत नाही त्याच्यात, तो पाहिजे स्कीम्स असाच. त्यानंतर ब्रिजेस आहे, इंडिव्हिज्युअल्स आहे आणि कंट्रीज आहे. हे तिन्ही पण काय होतं करेक्ट होतं. ब्रिज असो, इंडिव्हिज्युअल असो आणि कंट्री असो, हे तिघांचे पण स्पेलिंग काय आहे करेक्ट आहे. तर इनकरेक्ट जे म्हणतं ते आहे ऑप्शन ए. इथे पण थोडं गडबड झाली. आन्सर आलाय टॉलरंट. टॉलरंट म्हणजे काय? टॉलरंट म्हणजे सहन करणे. आणि टॉलरंटचं स्पेलिंग होते असं, ई येतो त्याच्यामध्ये. बिझनेस करेक्ट आहे. सेल्डम, सेल्डम म्हणजे क्वचित, ठीक आहे, क्वचित. रेअरली म्हणतो, ऑकेशनली म्हणतो, तर हे सेल्डम पण तेच सिनोनिम आहे. आणि शिल्ड म्हणजे तुमचं प्रोटेक्शन. तर याच्यामध्ये टॉलरंटचं जे आहे ते चुकीचं स्पेल्ड वर्ड होतं. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 316. मी फास्ट घेतो आहे कारण बरेचसे शब्द सोपे असतात. तुम्हाला जर स्लो पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ स्लो करा किंवा पॉज करून टाका. गव्हर्नर करेक्ट आहे, कंडक्टर करेक्ट आहे, इन्स्पेक्टर करेक्ट आहे. पण वेटर जो आहे तो वेटरचं स्पेलिंग तर हे असते ना, ई असतो. हा ओ कुठून आणला तुम्ही? तर हे वेटरचं स्पेलिंग इथे इनकरेक्ट बनतं. नंतरचा क्वेश्चन 317. डिसिप्लिन, शिस्त जे आहे तुम्हाला असायलाच पाहिजे जीवनामध्ये, आणि इथे स्पेलिंग पण करेक्ट आहे. चविष्ट, चवीदार, डिलिशियस करेक्ट आहे. डेस्परेट, प्रत्येक गोष्टीला एकतर म्हणू शकतो तुम्ही हताश पण होते, उदास पण होते, किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप हावरा बावरा आहे, खूप त्याला गरज आहे, तसं पण तो त्याला डेस्परेट म्हणतो. पण डेस्परेट मध्ये परत इथे ई येतो, डेस्पेरेट असं, डेस्पेरेट. तर हे येतो ई येतो इथे, हे होतं डेस्पेरेट. आणि डिपेंडन्स सुद्धा इथे करेक्ट आपलं बनून जातं. इथे पण गडबड झाली माझ्या हाताने. बघा, आन्सर जे आहे पहिलेच दिलाय, पण मिनिंग महत्वाचे आहे. म्हणजे वोकॅबचे पण वर्ड्स जे आहेत ते तेवढेच महत्वाचे आहेत. जसं टॅटल, टॅटल म्हणजे होत असतो तुमचा गोंगाट. गोंगाट, गर्दी जे करते त्याला म्हणतो असतो आपण टॅटल. बी लिटिलचं इथेच दिलेलं आहे. बी लिटिल मध्ये येतो TTLE. आणि बी लिटिल म्हणजे होत असते एखाद्याचं महत्व कमी होणे. महत्व कमी होणे म्हणजे असते बी लिटिल. ठीक आहे. त्यानंतर एम्बॅटल, एम्बॅटल म्हणजे बॅटल जी आहे त्यालाच आपण एम्बॅटल म्हणतो, म्हणजे होत असते लढाई. आणि टर्टल म्हणजे होत असते तुमचा कासव. जनरली पाण्यामध्ये असतो, कारण जमिनीवरचा जो कासव असतो त्याला आपण टॉर्टाईज म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 319. इनअप्लिकेबल म्हणजे जो लागू होत नाही, अप्लिकेबल नाही आहे, तो होतो इनअप्लिकेबल. त्यानंतर आहे स्मॉलिश, स्मॉलिश म्हणजे लहानात लहान जे आहे त्याला आपण स्मॉलिश म्हणतो आहे. त्यानंतर आहे फॉरबिडिंग, झाडं तोडण्यास सक्त मनाई आहे, गाडी पार्क करण्यास सक्त मनाई आहे. द कार पार्किंग इज स्ट्रिक्टली फॉरबिडन. प्लकिंग फ्लॉवर्स आर फॉरबिडन हिअर म्हणजे मनाई आहे. आणि सेपरेट, सेपरेटचं स्पेलिंग थोडंसं गडबड आहे. सेपरेट मध्ये आपण पहिले ए घेत असतो आणि मग अशा प्रकारे सुंदर प्रकारे आपण सेपरेटचं स्पेलिंग लिहित असतो. असं सेपरेटचं स्पेलिंग काही बघण्यात नाही आहे, किंवा बघण्यात आली असेल तर ते तुम्ही चुकीचं बघत आहे, कुठेतरी करेक्ट वाला बघायला आवश्यक आहे. ठीक आहे, मस्तीचा भाग आहे. त्यानंतर बघा आपलं क्वेश्चन नंबर 320. क्रुवेल, क्रूर जो असतो त्याला आपण क्रुवेल म्हणत असतो. त्यानंतर कोर्स, कोर्स म्हणजे काय असतं तर खडबडीत जे असतं, खडबडीत किंवा फोड जो असतो, फोड, त्याला आपण कोर्स म्हणतो. ज्युनियर करेक्ट आहे. आणि ब्रुटल, ब्रुटल म्हणजे पण नाही का क्रुएल सारखंच होतं, क्रूर. तर ब्रुटल म्हणजे असतं क्रूर. परंतु ब्रुटल मध्ये असा ब्रुटल न येता येत असतं BRUTAL, BRUTAL. तर हा ब्रुटल होऊन जातो करेक्ट. पुढे बघा, ऍप्सेस, आर्किटेक्ट, ऑप्सिन आणि फॅसिनेट, याचं पण आपण बघूया. जसं ऍप्सेस, ऍप्सेस म्हणजे काय असते, जो ठणकणारा फोड असतो ना त्याला आपण ऍप्सेस म्हणतो असतो. आर्किटेक्ट तर तुम्हाला माहिती आहे की जो नकाशा वगैरे बनवतो, पूर्ण डिझाईन्स करतो,
3D मध्ये 2D मध्ये त्याला आर्किटेक्ट म्हणतो. त्यानंतर असते ऑब्सिन. ऑब्सिन म्हणजे अश्लीलपणा थोडासा. तर अश्लील म्हणजे असते ऑब्सिन. अश्लील म्हणजे असते ऑब्सिन. ठीक आहे. अश्लील म्हणजे असते ऑब्सिन. आणि फॅसिनेट जे मला खूप असं नेत्रदीपक आहे, मोहित करते. मोहित करणे म्हणजे असते फॅसिनेट. फक्त प्रॉब्लेम काय आहे की फॅसिनेटच्या स्पेलिंग मध्ये यस पहिले येतो आणि सी नंतर येतो. फॅसिनेटच्या स्पेलिंग मध्ये एस पहिले येतो आणि सी नंतर येतो. म्हणून हे जे स्पेलिंग आहे ते इथे चुकीचं होऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 322. माऊस कुठे गेला? इथे आला. ओके. थोडासा खाली. रायफल. रायफल जी असते ज्याला आपण बंदूक म्हणतो, तर रायफलचं स्पेलिंग असं असते. काहीतरी लिहून टाकते, इनकरेक्ट स्पेलिंग आहे. एखाद्याचा प्रवास करणे राईड, तुम्ही जर बरोबर असाल तर होते राईट. आणि रिज म्हणजे असते तुमची पर्वतांची रांग. पर्वताची रांग म्हणजे असते तुमचं रिच. पर्वताची रांग म्हणजे असते रिच. तर रायफल हे स्पेलिंग चुकीचं होतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 323. चेंजेबल बदलणे योग्य असेल. बघा चेंज आणि एबल हे आपलं डे 6 मध्ये झालंय. चेंज आणि एबल हे करेक्ट होतं. चेंज प्लस एबल म्हणजे चेंजेबल. ऍक्सिडेंटली, ऍक्सिडेंट मध्ये तर डबल सी येते रे बाबा. ऍक्सिडेंट झाला म्हणजे 2 पाय तुटले तर आपला डबल टी येतो आणि इकडे पण डबल सी येतो आणि इकडे पण डबल एल येतो. तर ऍक्सिडेंटली असं राहील. उद्या किंवा एखादी जागा मिळवणे, त्याच्यावर ताबा घेणे, त्याला आपण म्हणतो असतो पोझिशन. त्याला आपण काय म्हणतो? पोझिशन. तर इथे जे आहे ऍक्सिडेंटलीचं आपलं आन्सर चुकलेलं होतं. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 324 मध्ये काय आलं नवीन. ठीक आहे. ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्स म्हणजे आपण म्हणतो ना ऑर्डिनन्स पास झालेला आहे, म्हणजे एखादा कायदा. हे गेला माऊस, खाली गेला. इथे आला कायदा किंवा नियम, याला आपण ऑर्डिनन्स म्हणतो. टोटल म्हणजे असते आपला गळा. परस्यूट, अरे पिक्चर नाही पाहिला का तुम्ही? परस्यूट ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाचा शोध घेणं. आनंदाचा शोध घेणं त्याला आपण म्हणतो परस्यूट ऑफ हॅपीनेस. आणि ब्लिक म्हणजे असते जे कधी कधी आपण राहतो म्हणजे उदास. जे आपण राहतो म्हणजे उदास. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 325. फ्रॅक्शन. आता हे तर चुकीचंच आहे, लक्षात घ्या. फ्रॅक्शनचं स्पेलिंग असते FRACTION फ्रॅक्शन. ठीक आहे. जो आपला मॅथमॅटिकल मध्ये असतो फ्रॅक्शन, तो आहे फ्रॅक्शन. हा फ्रॅक्शन नाही, फक्त उच्चार सारखे केले पण स्पेलिंग यांनी गडबड केली. आता हा जो प्रिन्सिपल आहे, हा प्रिन्सिपल जो तत्व म्हणतो असतो आपण. ठीक आहे. तर आपले ते तत्व म्हणजे हा प्रिन्सिपल. आणि जर AL असता तर तो आपला कॉलेजचा प्रिन्सिपल झाला असता. हॉन्टिंग म्हणजे जे घर झपाटलेलं आहे त्याला आपण हॉन्टिंग म्हणतो. आणि फ्रेशन म्हणजे तर एकदम फ्रेश जे असतात त्यांना आपण फ्रेशन म्हणतो. तर इथे फ्रॅक्शन हे जे आहे करेक्ट येतं. पुढे चालूया. सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी जे अविवाहित आहे, लग्न झालं नाही, किंवा असे पण व्यक्ती जे ब्रह्मचारी आहे. का बरं आहे देव जाणे, पण आहे तर त्याला तुम्ही म्हणाल सेलिब्रेट पर्सन आहे, तो ब्रह्मचारी व्यक्ती आहे, अविवाहित व्यक्ती आहे. सेपरेटचं स्पेलिंग करेक्ट आहे, इथे AA टाकलेलं आहे म्हणून करेक्ट. सेग्रिगेट जे वाटून घेत असतो त्याच्यामध्ये थोडीशी गडबड आहे, कारण सेग्रिगेट म्हटल्यावर ई येतो, म्हणजे स्पेलिंग होईल SEGREGATE. आता बरोबर झालं. सेग्री, इथं सेग्रागेट झालं, आपल्या घरात सेग्रिगेट. आणि सेलिब्रेट म्हणजे उड्या मारा, मजा करा, मस्ती करा, त्याला आपण म्हणतो सेलिब्रेट करतोय. त्यानंतर इथला प्रिन्सिपल बघा, हा मुख्याध्यापकाचा प्रिन्सिपल आहे. तर हे स्पेलिंग इथे करेक्ट होऊन जातं. एक मिनिट, हा केबल सारखा केबल मधामध्ये देतो. तर पुढे गेला माऊस. हा प्रिन्सिपल हे करेक्ट आहे. प्लुरल करेक्ट आहे. पॅरलेल मध्ये कुठेतरी गडबड आहे, कारण जर 2 लाईन्स एकामेकाला सारख्या असेल तर त्याला आपण म्हणतो असतो पॅरलल. ठीक आहे. दे आर पॅरलल टू इच अदर. तर पॅरलल मध्ये ई असतो. इथे ए आहे, तर इथे करायला लागेल तुम्हाला ई. आणि प्रॅक्टिकल हे तुमचं करेक्ट होतं. प्रॅक्टिकल करेक्ट होतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 328. 328. आता 328 मध्ये बघा, जीवन जगायचं सगळ्यांनाच आहे, पण लक्झरियस जीवन जगायची इच्छा सगळ्यांची असते. पण लक्झरियस जीवन जगायच्या आधी लक्झरियसचं स्पेलिंग तर माहित पाहिजे ना.
ऐशो आरामाचं जीवन जगायचं असेल तर ऐशो आरामचं स्पेलिंग माहित पाहिजे. तर इथे काही वाय वगैरे येत नाही, तर इथे पाहिजे तुमचा आय. बाकी इनोसेंट तर तुम्ही असालच. झिलेस म्हणजे असते तुमचं उत्साहपूर्ण. तुम्ही उत्साहपूर्ण आहे का, त्याला म्हणतो आपण झेलस. आणि ज्युडिशियल म्हणजे आपलं जे वकिली आहे, कायद्याचं आहे, त्याला आपण ज्युडिशियल म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38. आर्ग्युमेंट, कोणासोबत जर बाचाबाची झाली तर आर्ग्युमेंट होतो. आणि आर्ग्युमेंट मध्ये ई कुठून येतो, फक्त आर्ग्यू मध्ये येतो, आर्ग्युमेंट मध्ये येत नाही. तर त्याचं स्पेलिंग पाहिजे ARGUMENT. हे झालं तुमचं आर्ग्युमेंट. परफॉर्मन्स करेक्ट आहे, व्हॅल्युएबल करेक्ट आहे आणि सेक्रेटरी सुद्धा इथे करेक्ट आहे. ठीक आहे. तर इथे चुकीचं होतं ऑप्शन ए चं आर्ग्युमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. Small drops trickle down the red and yellow tassels of canopies and dampen the heads of little boys. ठीक आहे. काहीतरी पिवळे आणि लाल रंगाचे जे टेसल्स होते, झुपके होते, ते कॅनोपीचे पडले, ट्रिकल पडले, थेंब थेंब गळले आणि ते जे थेंब गळले तो ओलवा लहान बाळांच्या डोळ्यावर आला, सॉरी लिटिल बाळांच्या डोक्यावर आला. तर कॅनोपीज म्हणजे काय, हे जे फोटोत दिसत आहे ना, हे जे छत दिसत आहे ना, याला आपण कॅनोपीज म्हणतो असतो. इव्हन क्लासेसच्या प्रमोशन वगैरेच्या वेळी जे तुम्ही बघितलं असेल, कुठेतरी अशा चौकोन डब्यामध्ये राहतात, अशाच प्रकारचे कॅनोपीज राहतात, छत्री राहतात, चौकोन डब्बे गेले राहतात, त्याला कॅनोपीज म्हणतो आपण. त्यानंतर बघा, हे जे टेसल्स आहे, हे टेसल्स म्हणजे असते तुमचेवाले जे झुपके आहे. ठीक आहे, हे जे वरचं डिझाईन आहे ना, याला आपण झुपके म्हणतो. तर हे आहे तुमचं टेसल्स. डॅम्पन म्हणजे काय असते, ओलसरपणा. तुमचा डॅम्पन या शब्दाने बनलेला आहे. डॅम्प म्हणजे असते ओलसरपणा. ठीक आहे, ओलसरपणा. आणि ट्रिकल म्हणजे काय, थेंब थेंब गळत आहे, थेंब थेंब गळत आहे. तर स्मॉल ड्रॉप्स ट्रिकल डाऊन द रेड येलो टेसल्स ऑफ कॅनोपीज. लाल पिवळे जे टेसल्स होते कॅनोपीजचे, तिथून गळलं आणि ते छोटे बाळ जे होते त्यांच्या डोक्यावर पडलं. तर हे त्याचं जे आहे करेक्ट वालं, तर ते आहे कॅनोपीज. मी सांगितलंच नाही का ते, ओके. तर कॅनोपीजचं स्पेलिंग बघा, कॅनोपीजचं CANOPIES येते, कॅनोपीज. डबल एन येत नाही, डबल एन येत नाही. तर हे चुकीचं होऊन जातं. ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट इथे बनतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 331. सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. ज्याच्यात एरर नाहीये ते सांगा. जसं ऑप्शन ए मध्ये दिला, आय वॉज लिकिंग माय लिप्स फॉर डिलिशियस आईस्क्रीम. डिलिशियसचे स्पेलिंग नसते, हे चुकीचं आहे. देयर वॉज अ डिलिशियस अरोमा कमिंग फ्रॉम द किचन. खूप छान सुगंध येतोय, पण हे छान सुगंधासाठी डिलिशियसचं स्पेलिंग तर करेक्ट पाहिजे ना, ते चुकीचं आहे. माय मदर प्रिपेअर डिलिशियस चॉकलेट केक्स. हा आता चॉकलेट केकचा डिलिशियस करेक्ट स्पेलिंग घेऊन आलेला आहे, DELICIOUS. हे करेक्ट आहे. आणि चौथं काय म्हणते, ग्रॅनी सेड दॅट द रेड ऍपल्स आर व्हेरी डिलिशियस. नाही, डिलिशियस मध्ये एक ई आहे आणि दोनदा आय येतो बरं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे आपला क्वेश्चन नंबर 332. त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे नपशल. नपशल म्हणजे जे तुम्ही जीवनात करायला पाहिजे, जे मी करून बसलेलो आहे, त्याला आपण म्हणत असतो लग्न. लग्न म्हणजे असते आपलं नपशल. ठीक आहे. त्यानंतर डी कॅफिनेटेड. अच्छा, डी कॅफिनेटेड म्हणजे ज्याच्यात कॅफिन नाहीये. ठीक आहे, डी कॅफिनेटेड म्हणजे जे असते त्याच्यात कॅफिन नाहीये. आणि कॅफिनचं स्पेलिंग कसं आहे, तर कॅफिनचं स्पेलिंग असं आहे, आय आहे, आणि याच्यात तर आय दिलेलाच नाही आहे. तर हे चुकीचं होतं, इथे पाहिजे आय. हे आपलं करेक्ट आहे. सप्लिमेंटरी करेक्ट आहे. तुमच्या नोटीस येणार, निदर्शनात येणार, त्याला आपण नोटिसेबल म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 333. ह्युमिलिएट म्हणजे तुमचा अपमान जो करते. जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर त्याला तुम्ही ह्युमिलिएट म्हणाल. इग्नोरंट म्हणजे कोण आहे, जो दुर्लक्ष करतो तो इग्नोरंट आहे. याचं स्पेलिंग पण करेक्ट आहे, याचं पण करेक्ट. बुद्धिमान जो आहे, जे तुम्ही आहात, तर ते आहात इंटेलिजंट, जे करेक्ट बनतं. आणि फॅसिनेट जे आहे, मोहक जे करते, ये मोह मोहे धागे फॅसिनेट करके छोडेंगे. तर हे जे आहे मोहक, तर मोहक किंवा मोहन करणे म्हणजे अट्रॅक्ट करणे, लक्ष वेधून घेणे, त्याला आपण म्हणतो फॅसिनेट. ज्याचं स्पेलिंग सी असतं, डबल एस नसते. हे आधीच आपलं एक शब्द झालेला आहे फॅसिनेट या सेशन मध्ये. त्यानंतर झायलोफोन एक डिव्हाइस असतो ज्याला वाजवल्या जातात, टिंग 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 टिंग, तर ते आहे झायलोफोन.
त्यानंतर आहे ओलिगोपोली. ओलिगोपोली. ओलिगोपोली म्हणजे काय असते? लोकप्रियता. लोकप्रियता म्हणजे असते ओलिगोपोली. रोबस्ट. रोबस्ट म्हणजे असते स्ट्रॉंग. पण रोबस्ट स्पेलिंग मध्ये एकच वेळा रोबोट सारखा बी येतो, दोनदा बी येत नाही. आणि झेनिथ. झेनिथ म्हणजे जे असते उंच बिंदू, जो कळस असतो, उंच ठिकाण. ठीक आहे, शेवटचं अंतिम ठिकाण, त्याला म्हणतो असतो तुम्ही झेनिथ. तर याच्यात सी ऑप्शन हे करेक्ट होतं. रोबस्टचं स्पेलिंग चुकीचं होतं. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 335. नोझी म्हणजे तुमचं नाक. व्हेनिसन म्हणजे काय असते? तर व्हेनिसनचं पहिले स्पेलिंग बघून घ्या, एकदाच एन येतो. व्हेनिसनचं स्पेलिंग हे आहे आणि हे असते हरणाचे मांस. हरणाचे मांसला तुम्ही म्हणत असता व्हेनिसन, म्हणजे हे आहे चुकीचं. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी तळमळ आहे त्याला तुम्ही म्हणत असता यन. तुमची जी तळमळ आहे त्याला तुम्ही म्हणत असता यन. आणि रुमिनेट म्हणजे असते जे लोक पसरवतात, सोशल मीडियावर म्हणा की गावात म्हणा, जे अफवा. जे अफवा. तर हे जे आहे व्हेनिसन काय आहे ते इनकरेक्ट इथे स्पेलिंग आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 336. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. द पीपल फ्रॉम सब कॉन्टिनेंट आर व्हेरी सुपरस्टिशियस. 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 सुपरस्टिशियस म्हणजे जे विश्वास ठेवते, अंधश्रद्धा ठेवते, त्याला आपण सुपरस्टिशियस म्हणतो, अंधश्रद्धा ठेवणे. आणि सुपर तर सगळेच बरोबर आहे. स्टिशियस. स्टिशियस मध्ये हे स्पेलिंग करेक्ट येतं. स्टिशियस. OUS. इथे सिशियस झालंय, हे स्टिशियस झालं. हे तर प्रोनाऊन्सिएशन बरोबर नाहीये. तर स्टिशियसचं स्पेलिंग हे करेक्ट बनतं. ऑप्शन बी इथे आहे करेक्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 337 वर. इफिशियंट आहे, फास्ट आहे, वेगाचा आहे, त्याला हे करेक्ट उत्तर आहे, स्पेलिंग आहे. लेयर पण करेक्ट आहे. कमिटी पण करेक्ट आहे. 2 T येतात, 2 M येतात, 2 E येतात, काही नाराजी नाही. 3 टाइमच्या 3 डबल टॅबलेट्स दिलेल्या आहेत त्यांनी. पण फील्ड जे आहे, फील्ड मध्ये गडबड काय आहे? हे फील्ड असं तर नाही पाहिलं रे बाबा आपण. FIELD हे फील्ड मी पाहिलेलं आहे जीवनामध्ये. तर हे फील्ड आपलं होऊन जाते करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 338. एखादा व्यक्ती जर चपळ असेल तर त्याला तुम्ही म्हणत असता मार्टिनेट पर्सन आहे. एखाद्या व्यक्तीला काही जन्म जातच असेल, काही असेल बिमारी वगैरे जे काय असेल, तर ते बसते, त्याला म्हणतो आपण कंजेनिटल. कंजेनिटल. आणि एक आहे फ्लेग्मॅटिक. फ्लेग्मॅटिक म्हणजे असते जे तुम्ही नाही आहे, म्हणजे मंदबुद्धीचे. जे तुम्ही नाही आहे म्हणजे मंदबुद्धीचे. तर फ्लेग्मॅटिक म्हणजे मंदबुद्धीचे. आणि ऑक्युलर. ऑक्युलरचं स्पेलिंग थोडंसं गडबड आहे. तर ऑक्युलरचं स्पेलिंग होते तुम्हारी आंखें. सॉरी, स्पेलिंग काय, मिनिंग होते तुमचे डोळे. आणि स्पेलिंग होते फक्त आणि फक्त एकच सी, 2 सी याच्यात आपण घेत नाही. तर ऑप्शन डी जे आहे इथे आपलं इनकरेक्ट होऊन जातं. पुढे चालूया. क्वेश्चन नंबर 339 पुढे चालूया, म्हणजे पुढच्या स्लाइडवर चालूया. ठीक आहे, थोडेसे पीजे आज मारतोय. तर लेव्हरेज. लेव्हरेज म्हणजे काय असतं? तुमचा जो फायदा आहे. ठीक आहे, जर तुम्ही नाही का ट्रेडिंग करत असाल तर लेव्हरेज जास्त वाढू नका म्हणते, नाही तर तुमचं नुकसान होईल. एकाच याला 2x लेव्हरेज, 3x लेव्हरेज असं लावायचं नसते. ऑसिलेट ते इथे दाखवलेले आहे. हे पेंडुलम सारखे इकडून तिकडे होतं, हे जे स्विंग आहे याला ऑसिलेशन म्हणतो आपण. बोन फायर म्हणजे असते तुमची आग. आणि इन्स्यू म्हणजे येत असते थोडस पुढे या रे बाबा, पुढे येणे. पुढे येणे. फक्त इथे बघा ऑसिलेशन मध्ये डबल एल टाकलेला आहे. तर आणि इथे सिंगल एल टाकलेला आहे, जे की चुकीचं आहे. तर ऑसिलेट म्हटलं तर LLATE असं स्पेलिंग व्हायला पाहिजे, तरच तर तुम्हाला जे पेपरवाले आहे ते मार्क देईल ना. तर ऑसिलेट मध्ये असते डबल एल. पुढे बघा क्वेश्चन नंबर 340. मिनिस्ट्री करेक्ट आहे. अटेन्शन, लक्ष द्या, करेक्ट आहे. तुमचा ऍटिट्यूड पण करेक्ट आहे. पण दुसऱ्याची नक्कल करणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिमिक्री, इथे स्पेलिंग मध्ये गडबड आहे. मिमिक्री मध्ये येत असतो, भले क चा उच्चार आहे पण तो येथे सी फॉर कॅट, सी ने केला जातो, के ने केला जात नाही. हे होतं इनकरेक्ट आन्सर, मिमिक्री. ठीक आहे. त्यानंतर बघा, बापरे मोठा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 341 आहे तरी काय क्वेश्चन. फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अन इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. अच्छा,
तर मी काय करतो, हे पूर्ण जे 4 वाक्य सेग्रिगेट केलेले आहे आणि शेवटी ऑप्शनच दिलेले आहेत ना, ए बी सी डी, तर ABCDच वाचूया आपण, म्हणजे त्याचं स्पेलिंगचं आपल्याला कुठे ना कुठे माहित पडेल. हर टॉर्मेंटर्स पास सेव्हरल ऑबनॉक्शियस कमेंट्स. ठीक आहे, ऑबनॉक्शियस म्हणजे असते अप्रिय, जे मला आवडणार नाही असे. आणि टॉर्मेंटर्स म्हणजे असे व्यक्ती जे त्रास देतात. ठीक आहे, त्रास देतात. तर ते जे त्रास देतात ते नेहमी अप्रिय कमेंट्स पाठवतात. मदर्स टायर्ड अँड ओव्हररॉट माइंड कुड नॉट प्रोसेस. ओव्हररॉट म्हणजे थकलेला, एकदम म्हणजे काही श्रम करून फायदा नाही अशा प्रकारचा जो विचार राहतो त्याला आपण ओव्हररॉट म्हणतो. पण पण ओव्हररॉटचं स्पेलिंग जे आहे, की जे फालतू श्रम केल्यासारखं वाटतं, थकलेलं वाटतं, त्याला आपण ओव्हररॉट असं डब्ल्यू सोबत म्हणत असतो. तर हे करेक्ट आहे. द इन्फॉर्मेशन ऑफ द डिमाइस ऑफ हर ओनली सन, मृत्यू पावला आहे. ती सॅट लाईक अ स्टॅच्यू इव्हन वेन हर. तर ओव्हररॉट हे स्पेलिंग चुकलं आहे, जे ऑप्शन बी मध्ये येतं. ऑप्शन बी मध्ये येत आहे. तर इथे ऑप्शन बी जो आहे तुमचा इनकरेक्ट बनतो. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर 342 मध्ये आपण पोहोचलेलो आहे. 342 मध्ये द पॉप्युलर रिडिक्युअल of Puritanism in Bulsque and Doggerel is best exemplified in Butler's Hudibras. ओके, तर एक्झम्प्लाइड म्हणजे काय, इथे उदाहरण देणे. उदाहरण देणे. ठीक आहे, पहिले शब्द पाहून घेऊ. रिडिक्युअल म्हणजे थोडंसं हास्यास्पदी असते, ते त्याला आपण हास्यास्पदी म्हणूया, हास्यास्पदी. पण हे स्पेलिंग इथे चुकीचं आहे. त्याचं स्पेलिंग होतं RIDICULE, म्हणजे हे झालं रिडिक्युअल. त्यानंतर आहे बल्स्क्यू. बल्स्क्यू म्हणजे एखादा सार्कॅझम मारतो ना, टॉन्ड मारल्यासारखा, तर उपहासात्मक, जे उपहासात्मक म्हणजे सार्कॅस्टिकली जे विनोद करतात त्याला आपण बल्स्क्यू म्हणत असतो. ठीक आहे. आणि डॉगरल, डॉगरल म्हणजे असते तेच परत फनी जे जोक्स असतात, काव्य असतात, ते विनोदी काव्य. तर हे जे आहे पॉप्युलर रिडिक्युल म्हणजे पॉप्युलर जे विनोद असेल, हास्यास्पद विनोद असेल, ऑफ पुरिटेनिझम इन बल्स्क्यू म्हणजे जे विनोद आणि डॉगरल जे काव्य आहेत, हे एक चांगले उदाहरण आहे बटलरचे हडिब्राजचे, असे इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 343. पहिला आहे गाईड, दुसरं आहे गिल्टी. गिल्टी म्हणजे तुम्ही असता दोषी, आणि गिल्टीचं स्पेलिंग तर असं आहे, हा टी नाही आहे, हा एल आहे. बरं, ठीक आहे. तर हे गिल्टीचं स्पेलिंग चुकीचं आहे. गार्ड बरोबर आहे, ग्लोबल बरोबर आहे, काही नाराजी नाही आहे कशासोबतच, पण गिल्टी दोषीला स्पेलिंग मध्ये यू असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 344. ब्युटिशियन. जी ब्युटिशियन जे आपलं असते ब्युटी पार्लर वाली, तिला आपण ब्युटिशियन म्हणू शकतो, कॉस्मेटिक्स वगैरे वापरते. परंतु ब्युटिशियन जेव्हा एकत्र येते तर त्यावेळी AN, तर आय लागतो इथे, वाय लागत नाही, तर इथे आय पाहिजे होता. मॅथमॅटिशियन करेक्ट आहे, म्युझिशियन करेक्ट आहे, आणि तुमचा टेक्निशियन सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 345. पहिला आहे इन्फॉर्मेशनल. इन्फॉर्मेशनल मध्ये असं डबल एस कधी पाहिला तर नाही बाबा. तर खरं स्पेलिंग जे आहे ते असं वाटते की असं असेल, इन्फॉर्मेशनल, हे आहे करेक्ट. त्यानंतर पर्सनल. आता पर्सनल म्हणजे माझं प्रायव्हेट नाही, पर्सनल इथे जेव्हा डबल एन येतो ना, तर ह्या पर्सनलला विद्यार्थ्यांनो म्हणतात स्टाफ. त्यानंतर स्टाफ म्हणजे माझे जे कर्मचारी वर्ग आहे त्याला मी पर्सनल म्हणत असतो. इन्फॉर्मल आणि हे पर्सनल म्हणजे माझं जे प्रायव्हेट आहे ते असतं. तर हे दोघांमधला एक फरक जो आहे तो लक्षात ठेवा. पुढे चालू आहे क्वेश्चन नंबर 346. इंथुझियाझम, उत्साह, जो आज माझ्यात आहे, उत्साह. अकम्प्लिशमेंट म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही पूर्ण केली तर त्याला अकम्प्लिशमेंट म्हणतो, एक अचिव्हमेंट म्हणतो. पण अकम्प्लिशमेंट किंवा अचिव्हमेंट जे आहे ते तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्याचं ढंगाचं स्पेलिंग लिहाल, करेक्ट स्पेलिंग लिहाल. तर इथे पाहिजे होता डबल सी, अकम्प्लिशमेंट. बाकी सगळं करेक्ट आहे, बाकीचं करेक्ट आहे, फक्त डबल सी इथे पाहिजे होता. कन्व्हिनियन्स हे तुमचं करेक्ट आहे, आणि ऑक्झिलरी म्हणजे जे असते एखादं सपोर्टिंग, आपलं ऑक्झिलरी वर्ब म्हणतो ना, कॅन, कोड, मे, माइट, शुड, म्हणजे ते काय सपोर्टिंग आहे, ते काय आहे, सपोर्टिंग आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 347. ऑकरन्स हे करेक्ट आहे. अकोमोडेशन राहण्याची जागा करेक्ट आहे. प्रिव्हिलेज्ड
आता प्रिव्हिलेज हे स्पेलिंग थोडंसं गडबड आहे. प्रिव्हिलेज जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपण म्हणतो असतो LEGE, तर हा डी नाही पाहिजे, प्रिव्हिलेज. तर हे करेक्ट होतं. एररनीय ज्याच्यात एरर आहे तसं प्रकारच्याला आपण म्हणतो. तर ऑप्शन सी इथे करेक्ट होऊन जाते 347चं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 348. 348 कुठे गेला माऊस? ओके, इथं आला. कॉन्शियसनेस. आता कितीदा हा आलेला आहे शब्द कॉन्शियसनेस म्हणून? ठीक आहे, एखादा व्यक्ती कॉन्शियस असेल तर त्याला कॉन्शियसनेस म्हणतो. तो लाजतो, घाबरतो, तसा. इन्सायक्लोपीडिया, ज्याच्या सगळी माहिती असते तो इन्सायक्लोपीडिया पण करेक्ट आहे. युफिझम म्हणजे तुमचे जे शब्दाचे प्रयोग असतात, जे तुम्ही वाक्य बनवता, जे तुम्ही मराठी शब्द असेल ते त्याला युफिझम म्हणतो. आणि एम्बॅरेसमेंट म्हणजे जे लाजाळूचं काम आहे, पण एम्बॅरेसमेंट नाही, एम्बॅरेसमेंट असते. एम्बॅरेसमेंट. आणि त्याच्यात एक डबल बी नसतो बरं. तर स्पेलिंग कसं बनेल बघा. एम्बॅरेसमेंट म्हणजे डबल आर मी घेतो आणि डबल एस घेतो, डबल आर घेतो आणि डबल एस घेतो, तेव्हा माझं कुठेतरी काम जमेल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 349. आता बघा, नाऊनचा जेव्हा मी चॅप्टर घेतो त्यावेळी सुद्धा हे सांगत असतो कॅव्हलरियरचं. कुठे जातो? हा, तर कॅव्हलरियर म्हणजे जे घोड्यावर असतात, जे घोडस्वार असतात, त्याला आपण कॅव्हलियर म्हणतो. ठीक आहे, त्यांना कॅव्हलरी सुद्धा म्हणतात, कॅव्हलरी सुद्धा म्हणतात. आणि इन्फंट्री म्हणजे जे पायदळ चालतात त्यांना इन्फंट्री म्हणतो. एलिगंट म्हणजे व्यवस्थित, छान. याला कॅरिझमा म्हणतात. तर कॅरिझमा म्हणजे ते तुमचं नेत्रदीपक आहे, तर कॅरिझमा. पण कॅरिश्मा नाही म्हणत, इथे असतो कॅरिझमा. तर एच तर बरोबर आहे, फक्त काय गडबड आहे की तिथं एच नाही पाहिजे, एच नाही पाहिजे. कॅरिझमा करेक्ट आहे. डॉमिनेट सुद्धा इथे बनतो तुमचा करेक्ट. आणि आजचा लास्ट वाला क्वेश्चन आहे, त्याच्यामधला शब्द पहिला झाला गौथिक. म्हणजे गौथिक म्हणजे गौत जे असते ते लोकांचा समाज असतो, त्यांच्या लोकांसंबंधी म्हणजे गौथिक असते. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन माहिती आहे. फ्रोस्टी म्हणजे जे पाण्याचे दव वगैरे पडते, गार पाण्याचे, तर त्याला आपण फ्रोस्टी म्हणतो. आणि डिसिव्ह म्हणजे असते तुमचं फसवणे. ठीक आहे. आणि याचं स्पेलिंग मध्ये कितीदा आलेला आहे शब्द हे लक्षात ठेवाल. आधी ई येतो आणि मग नंतर येतो आय, म्हणून हे चुकीचं बनतं. ऑप्शन डी बनतं करेक्ट. तर हे झालेत आपले 350 क्वेश्चन्स. आय होप तुमच्या सगळ्यांना लक्षात आले असेल, तुमची प्रॅक्टिस चालू असेल. शीट्स मी याच्या पाठवत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नाही कळलं तर त्याला थोडंसं परत परत बघून लक्षात घ्या, कारण ही जर तुम्ही सिरीज कराल तर तुमचे सगळेच्या सगळे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह होऊन जाईल. So I hope you all understood. See you in our coming session. Thank you so much.